तुम्ही ज्या पत्राचा उल्लेख केला आहे ते पत्र जे आहे ते बेसिकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी घटनादुरुस्ती करण्यात आली होती ती काय घटनादुरुस्ती करण्यात आली आहे ते कळवणारं पत्र आहे ते. आणि ती घटनादुरुस्ती अजित पवार अध्यक्ष असतानाच करण्यात आलेली होती. 30 नोव्हेंबर 2023ला ती घटनादुरुस्ती करण्यात आली, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की जेव्हा अध्यक्ष नसतील त्यावेळेस कार्यकारी अध्यक्ष कॅन प्रिसाइड ओव्हर द मीटिंग. बेसिकली हा त्यातला त्यांनी सुधार केलेला होता. जे आधी जनरल सेक्रेटरी, जे नंबर 1 चे जनरल सेक्रेटरी त्यांच्याकडे ते अधिकार जातील अशा पद्धतीचं हे होतं. त्याच्यामध्ये सुधार करून कार्यकारी अध्यक्षपद त्याच्यामध्ये त्यांनी आणलेलं होतं आणि तो सुधार त्यांनी कळवलेला होता. आता अशा परिस्थितीमध्ये आणि त्याच्यानंतर आपण बघितलं काय झालं, कारण त्याच कार्यकारी अध्यक्षांच्या सहीने मग सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड करण्यासाठी म्हणून एक नॅशनल कन्व्हेन्शन बोलवलं गेलं. ती मीटिंग सुद्धा त्यांच्याच सहीने वगैरे बोलवण्यात आली आहे. तर मग ह्याच्यामध्ये फक्त तेच लोक आहेत असं तुम्हाला का वाटतं मग? कारण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की आम्ही तर नंतर पुढे कन्व्हेन्शनसाठी मीटिंगही बोलली. सुनेत्रा पवार पक्षाच्या रीतसर अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या. पार्थ पवारांना राज्यसभेचं तिकीट सुद्धा जे दिलं गेलं त्याच्यामध्ये कार्य अध्यक्षांनी नंतर जाऊन कोणाला निवडलं का निवडलं नाही हा आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा पक्ष आहे. विषय असा आहे की तुम्ही म्हणताय की नोव्हेंबरमध्ये बैठक झाली, अजितदादा तिथं उपस्थित होते, मिनिट्स दाखवा, दादांच्या सह्या दाखवा. त्यानंतर तुम्ही मग दादा असूच तर, कारण का दादांची अडचण होती ना की दादांना बाहेर जाता येत नव्हतं, तुम्हाला जावं लागत होते. मग दादा हा येत असता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीपर्यंत, फेब्रुवारीपर्यंत तुम्ही थांबला आणि मग दादा गेल्यानंतर तुम्ही इलेक्शन कमिशनला लिहिता, हे कसलं काय? आता तुम्ही जर म्हणत असाल की सुनेत्रा काकींनी जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्याच्या आधी कॅन्सल केलं आणि तुम्ही मग आता जर प्रयत्न करत असाल, होते नाही होत मला माहित नाही, सुनेत्रा काकींना ब्लॅकमेल करण्याचा, नाही तर त्या पक्षात ब्लॅकमेल करायचा की अहो तुम्ही जर आम्हाला बरखास्त केलं त्या पत्राच्या अनुसार मग तुमची नियुक्तीला अडचण येते. तशी येत नाही, लिगली अजिबात येत नाही. पण अशी जर भीती कोणी दाखवत असेल तर मला माहित नाही, तो त्यांचा पक्षाचा विषय आहे. मी रोहित पवार म्हणून, या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, दादांचा कार्यकर्ता म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की ही जी क्रमवारी आहे, ऍक्सिडेंट, 27ची बैठका, ऍक्सिडेंट, मग खरात, त्याच्याच बरोबर गोयल साहेबांचं स्टेटमेंट आणि 12 दिवसामध्ये पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न, ही जी लिंक आहे ना, ही लिंक थोडीशी अस्वस्थ करणारी आहे. मला ह्याच्याबद्दल पॉलिटिकल प्रश्नांवरती यायचं आहे, पण त्यापूर्वी आता हीच गोष्ट चालू आहे म्हणून त्याच्याबद्दल पुढे एक विचारणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये की अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये होती की ते पत्र तुमच्याकडे आलं कसं. असंही त्याच्याबद्दल म्हटलं गेलं की कदाचित त्यांच्याच पक्षामधनं तुमच्याकडे ते पत्र सोपवण्यात आलं आणि तुमच्याच परिवारातनं तुम्हाला ते पत्र मिळालं आहे. तर ते वेबसाईटवरनं तुम्ही घेतलं आहे का तुम्हाला कोणीतरी पत्र दिलं ते? कारण ते सुनेत्रा पवारांनी पाठवलेलं पत्र रोहित पवारांपर्यंत पोचलं आणि ते पाठवले पत्र हे ज्यांच्यासाठी पाठवलंय त्यांना पण तुमच्या प्रेस कॉन्फरन्समुळे कळलं असं म्हटलं जातं. हे खरं आहे का? इन्व्हेस्टिगेशन जेव्हा मी करत होतो त्यात माझी जर माहिती बघितली तर कॅनडावरनं मी माहिती काढली, अमेरिकेवरनं माहिती काढलेली आहे, त्यानंतर VK सिंगचे पर्सनल चॅटवरची माहिती मी काढलेली आहे, त्याच्याचबरोबर इतर काही अधिकाऱ्यांचे विषय आणि ते मुद्दे मी काही सिस्टममधून काढलेत, सिस्टममध्ये त्या डिपार्टमेंटमधून काढलेले आहेत, काही बाहेरून काढलेले आहेत. त्यामुळे हा जो विषय आहे इलेक्शन कमिशनचा, इलेक्शन कमिशनमधून हे सगळे विषय काढणं तसं सोपं नाही. पण त्याची सुरुवात कुठं झाली हा तुमचा पहिला प्रश्न बाहेर, की काकींचं जे पत्र होतं त्यात स्पेसिफिकली एक लाईन होती, 28 जानेवारी दादांचा मृत्यू झाल्यापासून माझी नियुक्ती होऊसपर्यंत जर पत्रव्यवहार झाला असेल, जो झाला आहे, त्या लाईनीतच कळत आहे की तो नल अँड वॉइड ठरवावा. हे स्टेटमेंट जास्त महत्वाचं होतं. ते स्टेटमेंट असल्यामुळे आम्ही थोडं खोलात गेलो. खोलात गेल्यानंतर ती माहिती आली आणि ती माहिती आपल्या सर्वांच्या मदतीने क्रमवारी सकट, म्हणजे राजकारणात काही ते घडामोडी व्हाव्या म्हणून नाही, पण फक्त दादांचा ऍक्सिडेंट, गोयल साहेबांचं स्टेटमेंट की प्रफुल्ल पटेल झाले आणि नंतर कार्य अध्यक्षला पूर्ण अधिकार देणं, ही क्रमवारी थोडीशी सस्पिशियस आहे, मनात शंका निर्माण करणारी, म्हणून ते मुद्दे मी बाहेर काढले. म्हणजे असं म्हणावं लागेल, दादांचा ऍक्सिडेंट का घातपात या इन्व्हेस्टिगेशन जे आम्ही सर्व लोक मिळून करत आहोत त्याचाच तो एक भाग होता. त्यातून ती माहिती मी काढली. आता ती कशी काढली, कोणी दिली, कसं काढलं, कुठपर्यंत गेलो, काय काय त्यासाठी केलं, हा प्रश्न राहत. घरातच पत्र मिळाले असं म्हटलं का देतील ते? मग तसं असेल तर आतापर्यंत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे घरी बसायला पाहिजे होते, बसले का?
त्यांच्या विरोधातच पत्र गेलंय ना पडणे. पण मग तशी ॲक्शन घेतली गेली का? आता ॲक्शन घेण्यासाठी कुठंतरी काय म्हणतात त्याला, म्हणजे दादा कधी कधी ॲक्शन घ्यायचे, धाडसीले निर्णय आपल्याला घ्यावा लागतात.